आदरणीय सर, दिनांक 2 जानेवारी 2025 ते 8 जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन रेझिन डे म्हणून साजरा करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने दिनांक 4/1/2024 रोजी सकाळी 7 ते 8:30 वाजता इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी पोलीस सप्ताह दिनानिमित्त नागरिकांशी संवाद साधण्यात आला। सदरवेळी नागरिकांना पोलीस कामकाज तसेच डायल 112 सायबर गुन्हेगार संदर्भात व निर्भया पथकाबाबत माहिती देण्यात आली। सदर कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 मॅडम व सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सर यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारीचे निरसन केले। तसेच नागरिकांना असलेल्या तक्रारी संदर्भात पोलीस प्रशासन यांची पूर्णतः मदत मिळेल याचं आश्वासन दिलं। सदर योजनेवेळी जॉगिंग ट्रॅकचे 40 ते 50 नागरिक, पोलीस स्टेशन अधिकारी वर्ग व कर्मचारी हजर होते। तसेच गामने ग्राउंड येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार व पोलीस उपनिरीक्षक शिरसाट हे हजर राहून सदर कार्यक्रमाचे आयोजन करून माहिती दिली। आदरपूर्वक माहिती स्तव सविनय सादर पोलीस निरीक्षक रामदास शेळके, इंदिरानगर पोलीस ठाणे। समस्या आहे, काही सीसीटीव्ही बसवण्याच्या अनुषंगाने समस्या आहेत, काही महिलांच्या छेडखानीच्या अनुषंगाने तुम्ही जे सांगितलं तर ते सांगितलं तर त्या पद्धतीने आम्ही सुरक्षित नाशिक ॲपमध्ये ते पॉईंट या ठिकाणी आम्ही ॲड करू, जेणेकरून आमचं सतत पेट्रोलिंग त्या ठिकाणी या ठिकाणी राहील। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी आपल्याशी शेअर करू इच्छिते की आम्ही आता CCTVचं जाळं पूर्ण नाशिक सिटीमध्ये या ठिकाणी सुरू करत आहोत। काही कंपन्यांकडून आम्हाला CSR फंडिंग या ठिकाणी मिळत आहे। त्याच्या अनुषंगाने CCTVचं जाळं आमच्या पूर्ण नाशिकमध्ये आम्ही या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणी पसरवणार आहोत की जेणेकरून कुठल्या मोटरसायकल चोरीसारख्या घटना असतील, चेन स्नॅचिंगसारख्या घटना असतील, स्ट्रीट क्राईम असेल की जसं आता तुम्ही सांगितलं की पाठीमध्ये थप्पड मारणं, तर अशा जर काही घटना घडल्या तर त्याच्यावरती आम्हाला लगेच या ठिकाणी डिटेक्शन करता येईल किंवा त्या कॅमेऱ्यातून बघून प्रिव्हेन्शन देखील आम्हाला या ठिकाणी करता येईल। तर ते आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत। डायल 112च्या बाबतीमध्ये आपल्याला सरांनी माहिती दिलेलीच आहे। फक्त त्या बाबतीत एक हे सांगेल की आपण 1 पाऊल पुढं या, पोलीस 4 पाऊल तुमच्यासाठी पुढे यायला तयार आहे, पण 1 पाऊल हे आपल्याला पुढं टाकावं लागेल। कारण पोलिसांची संख्या बघितली, पोलिसांच्या या ठिकाणी कामाचा आवाका बघितला तर या ठिकाणी आपल्याला देखील पोलीस होण्याची गरज आहे। तुम्ही देखील पोलिसांचे कान आणि डोळे या ठिकाणी होऊ शकता। ती तेवढी मदत आपल्याकडून नक्कीच आम्ही अपेक्षित करतो की जेणेकरून आम्ही 4 पावलं पुढे येऊन तुम्हाला मदत करू। त्याच्यानंतर ह्या रेझिन डेचं हे साधून आम्ही सिटी सेंटर मॉल या ठिकाणी काही अवेअरनेसच्या अनुषंगाने काही आम्ही कार्यक्रम सुरू केलेले आहेत की जे आज आणि उद्या आपल्यासाठी या ठिकाणी राहणार आहेत। त्याच्यामध्ये ट्रॅफिक रिलेटेड अवेअरनेस आहे, सायबर अवेअरनेस आहे, त्याच्यानंतर आमचे दाखल मार्शल कशा पद्धतीने काम करतात, त्याच्यानंतर आमचे हे आहेत ज्या QRTच्या टीम आहेत, RCPच्या टीम आहेत, त्या कशा पद्धतीने काम करतात, पोलीस कामकाज कसं चालतं, तर ह्याचे स्टॉल आम्ही त्या ठिकाणी लावलेले आहेत। तर माझी सगळ्यांना विनंती असेल की तुम्ही आज किंवा उद्या ज्यावेळेस तुम्हाला सिटी सेंटर मॉल या ठिकाणी जाण्याची जर या ठिकाणी हे आली वेळ आली तर नक्की त्या स्टॉलना भेट द्या आणि त्याकडून या कार्यक्रमांबद्दलची माहिती घ्या। जसं आम्ही सायबर अवेअरनेसच्या बाबतीत आपण सांगितलं, तर सायबर अवेअरनेसच्या बाबतीत आम्ही ट्विटरवरती किंवा सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह आहोत, काय करायला पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, पण तिथे तुम्हाला प्रत्यक्षात येऊन त्याची माहिती या ठिकाणी दिली जाईल। ट्रॅफिक अवेअरनेसच्या बाबतीमध्ये माहिती, दामिनी पथक कसं आमचं काम करतं, तर दामिनी पथकची मदत पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही कशा पद्धतीने कॉल करू शकता। आमचे 4 दामिनीचे हेल्पलाईन या ठिकाणी आहेत की जे तुम्हाला येऊन त्या ठिकाणी मदत करू शकता। तुम्हाला जर कशी अडचण असेल किंवा काही टवाळखोरांच्या अनुषंगाने कारवाई करायची असेल तर नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये तुमची या ठिकाणी मदत करू। साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करते की तुम्ही मानसिकरित्या पोलिसांना सक्षम करण्यासाठी तयार झालेला आहात। खरोखरच ती चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही जो मुद्दा मांडला तर तो मुद्दा तुम्ही नक्कीच तुमच्या ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये आमच्या पोलिसांना समजून सांगावा की जेणेकरून त्यांची पोलिसांची प्रतिमा ही जनसामान्यामध्ये देखील या ठिकाणी खराब होणार नाही, असं मी आपल्याला या ठिकाणी निवेदन करते। आणि साहेबांचं एक लेक्चर आपल्या अंबडसाठी आणि इंदिरानगरसाठी देखील त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार आपण या ठिकाणी नक्कीच आयोजित करू। बाकी राहिला पोलिसांचं क्राईम प्रिव्हेन्शन, क्राईम डिटेक्शन, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं ही तर आमची रेग्युलर कामं आहेतच, पण त्याचबरोबर नागरिकांशी संवाद साधणं, त्यांच्या काही अडचणी आहेत का, सायबर अवेअरनेस, ट्रॅफिक अवेअरनेस, त्याच्यानंतर सोशल मीडियावरती या ठिकाणी जे काही रील बनवतात त्याच्या अनुषंगाने त्यांच्याबद्दल या ठिकाणी अवेअरनेस, असे वेगवेगळ्या टप्प्यावरती आम्ही आता या ठिकाणी काम करणं सुरू केलेलं आहे। तर ते आमचं काम या ठिकाणी चालूच आहे। तुमची मदत आणि साथ आम्हाला ह्या ठिकाणी जर मिळाली तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपक्रम हे
कालच आम्ही या ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंतीच्या अनुषंगाने वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते. आज देखील या ठिकाणी बऱ्याच जणी मला या ठिकाणी दिसतात, तर त्यांना देखील मी सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा देते आणि थांबते.